चला तर मग आपण आज परसबाग बघूया आपली. हे बघा गोकर्णीचा वेल छान आला आहे. इथं कुंडीमध्ये मी रामफळाची बी टाकली होती. बघा ही रोपं आलेली आहेत आणि काही जी मोठी झाली ते रोपं ती मी बाहेर लावलेली आहेत बरं का. इथं कुंडीत मेथीची भाजी पण टाकली होती. इथं आहे अननसाचं झाड, हे मिरच्या आणि गवार, गवारीला गवार पण आलेले आहेत. इकडं भोपळा लावलेला आहे, भोपळ्याला भोपळे आले ते. हा भोपळ्याचा वेल हा मी असं जाळीवर चढवला आहे. जे जे म्हणजे असे वेलवर्गीय आहेत ते सगळे जाळीच्या शेजारी लावलेत, म्हणजे त्यांना असं वेगळा मांडव वगैरे करायची गरज पडू नये म्हणून. ही चवळी आहे, चवळीला भरपूर शेंगा येतात बरं का. हा आहे कढीपत्ता आणि खाली लावलेलं आहे. इथं आहे काकडी. हे सगळं मी परस बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने केलेले बरं का. याला कसलंही रासायनिक खत टाकलेलं नाही आहे. याला गाईचं शेण वगैरे टाकते मी. हे बघा फुलं आलेत त्याला छान. आणि ही आहे आंबाड्याची भाजी. इथं बी लावलं होतं आंबाड्याचं, त्याची अशी मोठाली रोपं आलेली इथं. याची भाजी मी व्हिडिओ टाकलेला आहे बरं का आपल्या चॅनलवर. ही आहे गवार, गवार पण आलेली. गवार बऱ्याच ठिकाणी मी लावली आहे बरं का गवारीची रोपं. ही चवळी वगैरे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परसबागेमध्ये माझ्या तुम्हाला जास्तीत जास्त चवळीची वेल जास्त दिसतील बरं का. कारण चवळी पटकन उगवते, भरभर वाढते आणि भरपूर शेंगा येतात बरं का तिला. हा आहे दोडका. दोडके भरपूर येऊन गेले ते, आता थोडेफार राहिले ते याला दोडके. हे पानं पिवळी पडले ते, म्हणजे हा दोडका वेल काढून टाकायला आलेला आहे. चवळी का दोडका राहिलेला असं चुकून राहिलेलं आहे काही काही. इकडं असं घोसावळे पण लावलेले आहे मी. घोसावळ्याचे पण वेल असं जाळीवर गेलेले बरं का. आणि हे बघा इकडं भोपळा पण आहे, मिरची पण आहे. आपण सर्वांनीच प्रत्येकानेच थोडं थोडं तरी आपल्या पुरतं स्वतःपुरतं का होईना भाज्या वगैरे सेंद्रिय पद्धतीने लावायला पाहिजेत. कारण रासायनिक भाज्या वगैरे रासायनिक ह्याने पिकवलेल्या भाज्या खाऊन आपलं आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने स्वतःसाठी जरी थोडं थोडं केलं तरी भरपूर होईल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील असं माझं पर्सनली मत आहे बरं का. त्यामुळं हा माझा छोटासा प्रयत्न आहे. मी सेंद्रिय भाजीपाला करते हे बघा परसबागेमध्ये. छान वरती चढलेले आहेत बरं का वेल हे. त्याला असे भोपळे वगैरे लागले ते. आणि ह्याच्यावर असा थोडासा रोग पडलेला होता बरं का. पावसाचं वातावरण म्हणजे ढग येत होते जात होते असं ढगाळ वातावरणामुळं. मी त्याच्यावर गोमित्र शिंपडलेलं आहे. त्याची फवारणी केली मी गोमित्राची. बघा इथं पाण्याचा सोर्स काढलेला आहे हा बोरचं एक पॉईंट. आणि ही बोर आहे बरं का, गावरान बोर. खूप गोड आहे, छान आहे. कुणाकुणाला आवडतात गावरान बोरं खायला ते सांगा कमेंटमध्ये. हे बघा हे पानाचा वेल लावलेला आहे. ह्याचा पण उपयोग मला इतका होतो ना, तूप करताना वगैरे आणि सणवार असतील तेव्हा पण ह्याचा उपयोग होतो. हे बघा ही गोकर्णी, ही गोकर्णी मी जांभळी म्हणून लावली आहे, परंतु ह्याला 3 प्रकारची फुलं येतात. जांभळी, फेंट जांभळं आणि आहे पालक. आणि इकडं लावलेलं आहे बोरच्या जवळ. हे बघा आहे पुदिना, मस्त आला आहे हा पुदिना. आणि इकडं हे बघा ही आहे पपई. पपई आता खूप छान फुलं वगैरे आलेली आहेत त्याला. 9-10 महिन्याची झाली ही पपई, त्याला फुलं लागलीत. ही आहे इकडं नारळाची झाडं आणि नारळाच्या झाडाच्या ह्याच्यामध्येच मी असा हातगा लावलेला आहे. एकदम मस्त असा सुंदर छान हिरवागार झाला आहे हा. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा.